चला विद्यार्थी मित्रांनो, सोडूया स्वाध्याय 6.1. पहिलं उदाहरण बघा. एक मत्स्य टाकी म्हणजे माशांची टाकी, मासोळीची टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते. एक टाकी आहे बघा, मी तुमच्यासाठी गणित असं तयार करून आणलंय का आहे. ही टाकी आहे आणि ही टाकाने एवढं या टाकीमध्ये 45 लिटर पाणी मावते. इथपर्यंत झालं. या टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे. किती? टाकीमध्ये किती पाणी भरलं? एवढं 4/9 म्हणजे याचे की नाही 9 भाग केले मी. हे 1 भाग, 2 भाग, 3, 4, 5 असे किती भाग केले? 9 भागामधून किती भाग भरले? 4 भाग पाणी भरलं. हा 1 भाग भरला, हा दुसरा भाग भरला आणि हा तिसरा भाग आणि हा 4. एवढा भाग पाण्याने भरला. म्हणजेच 5 भाग शिल्लक आहे, 4 भाग भरले आहेत. मग त्यातील 2/5 पाणी बाहेर काढले. पुन्हा काय केलं? मग भरल्यावर टाकं काय केलं? 2/5 पाणी बाहेर काढलं. म्हणजे ही वजाबाकी झाली. चला आपण पाहू. बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल? गणित मोठं आहे, थोडंसं समजून घेऊया. पहिले काय करू? टाकं काठोकाठ भरलं असता तिच्यामध्ये 45 लिटर पाणी मावते. हे पूर्ण टाकं भरलं तेव्हा 45 मावते. पण त्या टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे. म्हणजे याचे 9 भाग करा. या टाकीचे 9 भाग करा. 45 लिटर पाण्याचे जर 9 भाग केले तर 5 येते. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. 5 लिटर न असे 9 वेळा पाणी भरते. आता याच्याकडे पहा, किती भाग पाणी भरलं? 4 भाग. 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग. किती आलं मग? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. 20 लिटर पाणी भरलं. हे कसं काढतो मी? इथं असं बघा, 45 लिटर पाणी आहे. इतका भाग भरला पाणी भरलेलं आहे. किती भाग भरले? याने याला भाग द्या. 9च्या पाड्यात 45 आहे. 9 1 9, 9 5 45. इथं आलं 5 आणि 4 खाली काहीच नाही, एकच आहे. 1 आहे, सोडून द्या. 5 चौक 20. पहा किती लिटर भरलं रे त्याच्यात? 20 लिटर पाणी भरलं. किती? 20 लिटर. याच्यात 20 भरल्यावर काय केलं? इथपर्यंत पहा. त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकू आपण. वजाबाकी करू. किती? 2/5. किती? 20 भरले होते. 20 मधून काय केलं? 2/5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी, म्हणजे एवढं काढून टाकायचं आणि पुन्हा फुल भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालायचं? किती पाणी घालावे लागेल? एवढं पाणी काढूया. किती? याचं 20 लिटरचे 2/5. असंच 5 1 5, 5च्या पाड्यात 20 आहे 4 नंबरला. आणि मग इथं काहीच नाही राहत खाली. 4 2 8. किती लिटर आलं रे? 8 लिटर का बाहेर काढले. हे का काढलं? बाहेर काढलं पाणी. आता बाहेर काढलं, टाक्यामध्ये किती पाणी राहिलं? याच्यातून टाक्यामध्ये पाणी राहिलं 20 वजा 8 बरोबर 12 लिटर राहिलं. शिल्लक राहिलं की नाही? पहा ना, 20तून 8 लिटर गेलं. आता सांगा, 8च लिटर राहिलं. आता या पाण्यात आता 8 लिटर आहे. टाक्यात 8 लिटर पाणी आहे.
आता सांगा, बाहेर काढून टाकल्यावर इथपर्यंत आलो आपण, ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल सांगा. टाकी किती लिटरची? 45. आता भरून किती आहे? पहिले 20 होते, 8 काढून टाकले, 12 म्हणजे आपल्याला काय करायला, 45 लिटर मधून 12 लिटर भरलेला आहे. काढून टाका. 5 2 गेले, 3 राहिले, 4 1 गेले, 3 राहिले. हे बघा, 33 लिटर आपल्याला पाणी काय करायला लागेल? 33 लिटर आपल्याला पाणी घालावे लागेल. तर या दोघांची बेरीज 45 येते पहा. 3 2 5 आणि 3 1 4, म्हणजे 33 कुठे आहे रे बघा. इथे 12 लिटर आहे, 20 लिटर आहे, इथं आहे सी. पर्याय क्रमांकाला सी. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. एक बादली आहे, ही एक काढली मी पहा. ही एक प्लास्टिकची बादली आहे अशी. त्या बादलीमध्ये पाणी मावते किती? 20. इथपर्यंत गेलं. एक बकेट काढली, तिचा 3/5 भाग भरलेला आहे. 3/5 म्हणजे 5 भाग केले सारखे. 5 भाग सारखेच करायचे. 5 भाग केले सारखे आणि 3 भाग भरला. हा 1 भाग, 2 भाग, 3 भाग भरला. हे एवढं पाणी भरलेलं आहे. आता सांगा, 20 लिटर पैकी 5 सारखे भाग केले तर मग हे एक किती लिटर जाईल? 4 लिटर, 4 लिटर, 4 लिटर, 4 लिटर, 4 लिटर होईल का नाही? 4 पंचे 20 भरून जाते पातळी. आता हे 4 लिटर कसे आले पहा. किती भरलेला आहे? एवढा भाग भरला. एवढं भरलेलं पाणी किती असेल ओळखा मग? 12. भरलेलं पाणी किती लिटर रे? 12. 12 कसे येते सांगू तुम्हाला. तुम्ही म्हणाला आकृती नाही काढायची. नाही काढू. इकडे बघा मग. 20 चे 3/5 काढायचं. असं चे म्हणजे गुणाकार. 5च्या पाड्यात 5 1 5 आहे. 5च्या पाड्यात 4 नंबर 20 आहे. 5 चौक 20 आणि 4 त्रिक 12. इथं खाली काहीच नाही. ते एकही घेतला तरी पहा, खालचा गुणाकार काहीच नाहीत. 12 काय झालं रे बाबा? 12 लिटर पाणी यामध्ये भरून आहे. पहा, तुम्हाला म्हटलं ना भरलं. आता काय पहा, बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल सांगा मग. किती पाणी लागेल? 20 लिटरनं पाणी मावते, 12 लिटर भरला. म्हणून काय करायचं? 20 वजा 12. 12 भरूनच आहे, म्हणून 8 लिटर पाहिजे. पहा, 8 लिटर लागेल का नाही सांगा बरं. 8 लिटर टाकले तर 20 होते. मग 8 हे उत्तर आहे का रे इथं? बघा, पर्याय क्रमांक आला किती रे? पर्याय क्रमांक आला सी. चला तिसरं गणित समजून घेऊया. तिसरं गणित समजून घेऊया. 1250 मीटर लांब असणारी एक आगगाडी. एक आगगाडी आहे. ती गाडी आहे 1250 मीटर लांब आहे. 2 मिनिटात 1 किलोमीटर 2 मिनिटात 1 किलोमीटर अंतर कापते. ही आगगाडी काय करते? 2 मिनिटामध्ये 1 किलोमीटर जाते. जर ती उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडते. एक गाडी की नाही तिथे उभी आहे, त्या गाडीला ओलांडायला तिला 4 मिनिटं लागते. सांगा मग 4 मिनिटामध्ये आगगाडी किती किलोमीटर जाते? 2 मिनिटामध्ये 1 किलोमीटर जाते, तर 4 मिनिटामध्ये 2 किलोमीटर जाईल गाडी. तेव्हा त्या गाडीला ओलांडते. म्हणजे ती गाडी जिथं उभी असेल ना, ही गाडी इथे उभी असेल ना, पहिली वाली, ही 1250 वाली, दुसरी तेव्हा त्या इथे होते, त्याला ओलांडली अशी. याच्या पुढे गेली. मग ही इथून आली अशी गेली इथं इला ओलांडली. तर मला सांगा 2 किलोमीटर म्हणजे किती रे भावांनो? 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर अंतर जाते. त्यातलं गाडीचं अंतर पकडा. आता जेव्हा ओलांडल्याबरोबर 4 किलोमीटर 4 मिनिटामध्ये 2 किलोमीटर गेली, त्यातल्या गाडीचं मीटर वजा करून टाका.
ची लांबी आहे 1250, कारण ते लांबी अंतरही पकडा लागेल गाडीचं जिथून उभी आहे ते. म्हणूनच याचं उत्तर येते, करून पाहतो मी. 5 शून्याशी 0, 10तून 5 गेले 5 राहिले, 10तून 3 गेले 7 राहिले, 2 शून्यातून 0, 750 मीटर त्या गाडीची लांबी आहे. हे पर्यायानं सी आहे. आता यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट एक आहे, एक गाडी उभी आहे, तिची लांबी आणि हिची लांबी, हिची लांबी तर 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. म्हणूनच जिथे उभी असली ना त्याच्यातून हे वजा केलं का ह्या गाडीचं अंतर निघतंय. चला, पर्याय क्रमांक आला सी, 5045 ग्रॅम. किती? 50 किलो होईल का रे? तर 1000 ग्रॅम म्हणजे का? 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. सांगा मग. 2000 ग्रॅम 2 किलो, 3000 ग्रॅम 3 किलो, 4000 ग्रॅम 4 किलो, 5000 ग्रॅम 5000 ग्रॅम म्हणजे किती रे भावांनो? 5 किलोग्रॅम. आता उरले किती? 45. म्हणून काय करायचं, म्हणजेच 5 किलो 0.45 हे किलो आणि ग्रॅम. 5 किलो याला असं वाचूया, 5 किलो आणि 45ला ग्रॅम. चला, असं उत्तर कुठं आहे बघा. 5 किलो 45 इथं आहे ना. इथं 5 किलो 450, इथं 5 किलो 450, इथं 50 किलो. सांगा ना कुठे उत्तर आहे? हे 50 किलो, हे 50 किलो नाही. ह्या दोनपैकी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी. प्रश्न 5वा. 7 लिटर तेलाने, तेल किती आहे? 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येईल? छोट्या छोट्या तेलाच्या बॉटल आहे. छोट्या छोट्या तेलाच्या बॉटला भरायच्या. किती? तेलाच्या या एका बॉटलीमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. किती रे? 350 मिली तेल पाहिजे. आणि एकूण तेल किती आहे? 7 लिटर. आता 7 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1 लिटर म्हणजे बघा इकडे करतो, 1 लिटर म्हणजे 1000 लिटर मिली, 1000 मिलीलिटर. तर 7 लिटर म्हणजे किती झाले? 7000 मिलीलिटर. त्या 7000तून 350च्या बॉटल्या भरत जायची. 1 बॉटल 2 बॉटल 3 बॉटल म्हणजे वाटणी होईल 7000ची. म्हणून याला याने भागायचं का? वरती 7000 आणि खाली 350 मिली. याला की नाही असा भागाकार एक तो सोपा असते. कसा सोपा असते माहिती आहे का? याला आपण काय करायचं, पहिल्यांदा 0 खोडून टाकूया. आता राहिले 35 आणि 700. मग इथे असंच लिहितो पहा, 35 भागीला 700 करूया. 35च्या पाड्यात 2 नंबरवर 70 आहे. 35 दुने 70 झाला. भागाकार आला. हे 0 द्यायचं वरती. किती आल्या रे? अशा हे 20 जे आहे ना, पहा का म्हणते किती बाटल्या भरता येईल आपल्याला? 20 बाटल्या. आलं का इथं उत्तर? पहा, ए नंबर 2, बी नंबर 20 आहे की रे. पर्याय क्रमांक आला आपला बी. 6 गणित बघा. 5 रुपयाच्या नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहे. एक 5 रुपयाचा कलर आहे, मी तुमच्यासाठी करून आणलं गणित. पहा, एक 5 रुपयाचा कलर आहे, त्याचं वजन आहे 9 ग्रॅम. झालं एवढं समजलं? हां. अनु नावाच्या मुलीकडे काय असलेल्या 5 रुपयाच्या नाण्यांच्या पिशवीचे वजन 9 किलो आहे. तिच्याजवळ एक थैली आहे, त्याच्यामध्ये 5चे कलर आहे, पूर्ण नाणी भरली त्याच्यात, आणि त्याचं वजन किती किलो? 9 किलोग्रॅम. तर त्या पिशवीत किती नाणी आहेत, किती कलर आहे? आपण मला सांगा, 5 रुपयाचं एक कलर किती ग्रॅमचं? 9 ग्रॅमचं. आणि हे किलोग्रॅम.
हे किलोग्रॅम आहे ना. 9 किलो. ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होते रे सांगा. 9000 ग्रॅम. किती झाले. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तर मला सांगा 9 किलोग्रॅम म्हणजे किती. 9000. त्या 9000 वजन झालं ग्रॅमचं. त्याच्यात 9 ग्रॅमचे किती कलदार असन. मग करायचा भागाकार. अनेकावरून एकाची किंमत काढली आपण. आता भागाकार करूया. 1 कलदार 5चा आहे तर असे किती कलदार आहेत. मग 9 ग्रॅमचा 1 कलदार, पुन्हा 9 ग्रॅमचा 1 कलदार, पुन्हा 9 ग्रॅमचा, असे कलदार किती आहे ते काढण्यासाठी भागाकार करूया. 9000 भागीला 9. आता हे तर सोपं आहे रे. 9च्या पाड्यात 9 किती नंबरला आहे. 9 1 9 9 1 9. म्हणजे उत्तर आलं 1000 1000. एवढं उत्तर आलं पहा. पण हे उत्तर तुम्ही असं केलं तर हे असं करतोय मी पहा. इकडे 9 भागीला 9000. 9च्या पाड्यात 9 1 नंबरला आहे ना. आणि मग 9तून 9 गेले 0. हे 3 0 देतो वर. 1000 उत्तर आलं की नाही. याचं वजन आहे 1000. कुठे आहे उत्तर बघा. हे बघा. पर्याय क्रमांक आहे बी. कोणता रे. पर्याय क्रमांक बी. 7वं गणित बघा. एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. एक दुधाची टाकी आहे ती पूर्ण भरायची. मी तुमच्या समोर एक गणित आधी करून आणलं बघा. तयारी. पहिले गणित वाचू. ही एक दुधाची टाकी आहे. कॅन नाही का कॅन. तर ही का नाही कॅन दुधानं भरली तर हिच्यामध्ये 48 लिटर दूध मावते. किती रे. 48 लिटर असलं की नाही फुल भरते ते ही कॅन. ती 7/12 भरलेली आहे. 12 हिस्से करायचे. 12 भाग केले पहा. हे 1 भाग 2 भाग 3 4 असे पहा. 1 भाग 2 भाग असे करत किती भाग भरले. 12 भाग केले. पण त्याच्यात किती भाग भरले. 7. हे बघा 1 2 3 4 5 6 7 भाग भरले. एवढा भाग दूध भरून आहे. किती लिटर पाणी असं दूध असेल रे याच्यात. याचे 12 भाग केले ना 48चे तर किती येतात. इथं 4 लिटर येते बघा. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 आणि 4चा परत 11 वेळा. 4 11 44 आणि 4चा पडा 12 वेळा म्हणला तर 48. म्हणजे 1 भाग 4 लिटरचा. तर किती भाग भरून आहे. 7 भाग भरून आहे. तर किती 28 यायला पाहिजे. एवढा भाग भरला. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28. 28 भरलेला. हे 28 इथे येते. कसं येते उत्तर पहा. 12 1 12 12 चोक 48 झाला. भाग गेला. 12च्या पाड्यात 4 नंबरला आहे आणि 4 न 7 यांचा गुणाकार येते 28. 28 लिटर भरून आहे याच्यात. आता एवढं खाली आहे. 5 भाग खाली आहे. तर पहा पुढचं काय म्हणते. दिसलं काय. जर त्यातले अर्धे दूध 1/2 म्हणजे अर्ध 1/2 दूध काढून टाकले. याच्यातून दूध काढून टाका बरं. 28 चे 1/2 असं मांडत असतो मग मी. बघा हे भरून होते. एवढे भरायला लागते. त्याचे एवढे भरलेले आहेत. 28 लिटर भरलं आणि त्या 28 मधून 1/2 दूध पुन्हा काढून टाकलं. पाय काढून टाकले ना. तर या बेचा पाडा 14 वेळा म्हटला का 28 येते. आहे ना. 1/2 म्हणजे अर्धेचे 14 येते.
त्यातलं 14 लिटर दूध काढून टाकलं. सकाळा मग 28 लिटर भरून होतं ना, 14 लिटर काढलं तर किती राहते? 14 लिटर. आता या टाकीत किती लिटर आहे? अर्ध काढून घेतलं बा. याच्यातलं हे 1 2 3 4 5 6 7 728 मध्ये काढून टाकलं तर 14 लिटर दूध राहते याच्यात. आता 14 लिटर दूध आहे आणि पुढचं काम ते पहा. तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल? टाकी फुल भरायची असेल, ही टाकं फुल भरायचं असेल, 14 भरून आहे, ही 14 भरल्यावर अजून 48 पूर्ण भरते. 48 जर ती पूर्ण भरते तर आपल्याला करा लागेल मग याचा 48 पहिले होते आणि टाकीमध्ये 14 शिल्लक आहे, यांची वजाबाकी करा. करून पाहू आपण. असं करून टाकू. 4तून 8 गेले, 8तून 4 गेले, 4 राहिले आणि 4तून 1 गेले 3. किती आलं रे? 34 लिटर दूध आपल्याला पूर्ण टाका लागेल, तेव्हा 48 भरल. पर्याय क्रमांक येतो सी. 8वं गणित बघूया. एका फळाच्या दुकानात पहा. एका फळाच्या दुकानात डझनाला 40 भावाने, दराने म्हणजे भावाने, डझनाला 40 रुपये भावाने किंवा 5 रुपयाला 1 केळ अशा दराने केळी विकली जातात. बघा, पहिले एवढं करू आपण का. एका फळाच्या दुकानात डझनाला 40 रुपये, 1 डझन केवड्याचे, 1 डझन विकायचे किती? 40 रुपयाला विकायचे. आणि 1 केळ विकायचं असलं तर किती? 5 रुपयाला. समजत आहे का? 1 केळ विकायचं असेल तर 5 रुपयाला आणि 1 डझन केळ विकायचं असेल तर 40 रुपयाला विकली जातात. इथे पहा, इथे तर 99 केळी केवढ्याला मिळतील? 99 केळी आपल्याला घ्यायची. किती केळी? 99. 99 केळीचे डझन काढूया. डझनामध्ये किती असतात? 12. 12ने भागू आपण. डझनामध्ये 12 असतात ना वस्तू, म्हणून 12 भागीला 99. किती डझन होतात काढू आपण. 99 केळं घ्यायची आहे. हे बघा, 99 केळी केवढ्याला मिळतील? चला, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 सकम 72, 12 8 96. सांगा, 12 7 84, 12 8 96. बघा, आपण काय करूया, 99 केळीचे डझन करू, म्हणजे 12ने भागूया. 12 1 12, 12 3 24, 12 3 36, 12 4 48, 60, 12 7 72, 12 7 84, 12 8 96. हा बघा, 96ने भाग जातो इथे, कारण छोटी संख्या आहे. 12 8 96, 8 डझन झाले रे बाबा. 99 मधून 96 गेले, 3 राहते. बघा, 8 डझन केळी आहे. किती केळी आहे? 8 डझन. 8 डझन केळी आहे आणि चिल्लर केळी केवढी किती आहे रे? 3 केळी. आता सांगा, 8 डझन केळीचे भाव किती? इथं गणितामध्ये बघा, डझनाला 40 रुपये. किती? डझनाला 40 रुपये आहे. मग 8 डझनाचे किती होईल रे? 40 गुणिला 8. 8 डझनाचे यांचा गुणाकार करा बरं. 40 गुणिला 8 याचा भाव किती येते बघू. 40 गुणिला 8 केलं तर 8 चोक 32. किती रुपये आले रे? 0 देऊन दिला. 8 आणि 4 32. आणि 1 केळ केवढ्याचे आहे? 1 केळ आहे 5 ला. तर 3 केळाचे किती होईल रे? 3 केळाचे होते 15 रुपये होतात. आता सांगा, ही 99 झाली. मग बघा, 8 डझनचे, आता पूर्ण 8 डझन केळं आणि 3 केळं, या एकूण 99 केळी केवढ्याला मिळतील? मग सांगा. आता तुमचं लक्षात आलं असेल, उत्तर सांगा तोपर्यंत. 320 अधिक किती? अधिक 15 किती होतात रे? 320 आणि हे 10, 330. 330 अधिक 5 किती झाले? 335 होतात. बघा किती ते
ए नंबरचा पर्याय आहे 335, पर्याय क्रमांक ए. चला सोडवा.